अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. दत्त जयंती विशेष आपल्याला माहिती आहे. 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे. बऱ्याच महिला गुरुचरित्र पारायणला बसणार आहेत. काही महिलांची स्वामीचरित्र सारामृतची सेवा चालू आहे, पण 21 दिवसांची स्वामीचरित्र सारामृताची सेवा प्रत्येकाला करणं शक्य होत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 11 दिवस अखंड 11 दिवस आपल्याला दत्तसेवा करायची आहे. ती कुठली ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, 24 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत म्हणजे 24 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत तुम्हाला या 11 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला दत्तसेवा करायची. आता दत्तसेवा म्हणजे कुठली आली तर बघा, आता सगळ्यात आधी आपण दत्तसेवा बघूया, नंतर स्वामी सेवा बघूया. 11 दिवस तुम्ही अखंड घोरष्टक उद्धरण स्तोत्र, अतिशय दिव्य अनुभव देणारा अतिशय दिव्य असं स्तोत्र आहे घोरष्ट उद्धरण स्तोत्र. आयुष्यात आलेले काही संकट असतील, कष्ट असतील, दुःख असतील, तर अचानक तुम्ही कुठल्या तरी संकटात अडकले आहात, कोणी तर तुम्हाला अडकवलं आहे, कोणी तर तुमचे हितशत्रू असतील, तर या संकटातून मुक्ती मिळण्यासाठी, या संकटांवर मात करण्यासाठी आपल्याला घोरष्टक उद्धरण स्तोत्राचं पठण करायचं आहे. आता हे किती वेळा करायचं? तुम्ही कमीत कमी रोज 51 वेळा पठण करायचं असतं, नाहीतर रोज 11 वेळा, तर तुम्हाला 11 दिवस ही सेवा करायची. अर्थात संकल्पयुक्त असेल तर पहिल्या दिवशी केंद्रात मठात जाऊन तुम्हाला नारळ खडीसाखर अर्पण करायचं आहे. महाराजांना विनंती करायची आहे की माझ्याकडून ही सेवा तुम्ही करून घ्या, आणि नक्कीच ते करून घेतात. बघा, काय होतं ना, प्रत्येकाचं स्वप्न असतं गुरुचरित्र पारायण करावं, पण काही ना काही अडचणी, मग विठ्ठल सुतक, मासिक धर्म, त्याच्यामध्ये लग्न कार्य, लहान मुलं आहेत, अशामुळे आपण सेवा करू शकत नाही. पण मग त्याच्यापेक्षा 11 दिवस जर तुम्ही रोज एक स्वामीचरित्र सारामृताचा संपूर्ण पाठ केला, म्हणजे 1 ते 21 अध्याय पठण केले, तर तुमच्या 11 स्वामीचरित्र सारामृताची सेवा तुमच्याकडून घडेल. म्हणजेच काय, हे 11 पाठ तुमचे होतील. या पद्धतीने तुम्ही करू शकता. त्याचबरोबर येतं, तुम्ही रोज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा मंत्रजप तुम्ही रोज 11 माळी करू शकता. असं तुम्हाला 11 दिवस करायचं आहे. हे नाही शक्य होत तर रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मंत्रजप करावा. ही सेवा तुम्ही 11 दिवस करावी. अखंड म्हणजे काय, रोज 11 माळी जप करायचं, असं तुम्हाला अखंड 11 दिवस सेवा करायची. स्वामीचरित्र सारामृत जसं मी तुम्हाला सांगितलं की ताई, म्हणजे आता बऱ्याच वेळा आपल्याला मनात येतं की ताई एका दिवसात 2 पारायण केलं तर चालतं का? हो, तुम्ही करू शकता. एका दिवसात 2 पारायण तुम्ही करू शकता. किंवा ताई आम्ही 2 दिवसात 1 पारायण करू शकतो का? खरं सांगू का, स्वामीचरित्र सारामृत रोज 3-3 अध्याय पठण करायचे असतात. म्हणजेच काय, 7 दिवसात आपलं 1 पारायण होतं, किंवा रोज 7-7 अध्याय पठण करू शकता, म्हणजे 3 दिवसात तुमचं 1 पारायण होतं. तर एक तर तुम्ही एका दिवसात 1 पारायण करा, किंवा तुम्ही 3-3 दिवसात 1 पारायण करा. तुम्ही 7 दिवसात 1 पारायण करा. आता ताई लहान बाळ आहे, उठावं लागतं, अडचण आहे, कंटिन्यू वाचू शकत नाही, अशा पण वेळेस मग आता समजा आज सोमवार आहे, म्हणजे आज समजा की आज सोमवार आहे, 24 तारीख आहे, वार सोमवार आहे, मला सुरुवात करायची. तर सुरुवातीचे 10 अध्याय मी वाचले ना, त्याच्यानंतर अडचण आली, म्हणजे समजा कोणीतरी आलं, मुलगा उठला, बाळ उठलं, किंवा कोणाला तर काहीतरी खायला द्यायचं आहे, लहान मुलं असलं की शिशू हा प्रकार असतोच, मग अशा वेळेस ताई मधूनच उठलं तर चालतं का? बघा, तुम्ही सेवा करताय ना, तुम्हाला कोणीही शिक्षा देणार नाही, किंवा कोणीही तुम्हाला काही करणार नाही. तुम्ही अगदी एका बैठकीत झालं तर सोन्याहून पिवळंच, नाही झालं तर तुम्ही थोडंसं, म्हणजे थोडेसे अध्याय जरी 1 ते 10 सकाळी वाचले, थोडंसं काम आलं, लहान मुलगा उठला, त्याला झोका वगैरे देऊन नंतर तुम्ही कंटिन्यू केलं तरी हरकत नाही. तुम्ही सेवा करता आहात हे महत्त्वाचं आहे. बघा, थोडे अध्याय वाचले, जर तुम्हाला इमर्जन्सी उठावं लागलं तर तुम्ही उठू शकता, तुमचं ते काम आहे, ते काम करून तुम्ही नंतर सेवा करू शकता. फक्त आता ज्या काही सेवा सांगते ना मी, दत्तसेवा, स्वामी सेवा, ते फक्त दुपारी 12 ते 12:30 मध्ये करायचं नाही, कारण तो दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो. ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे. त्याचबरोबर मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचं आहे. मग तुम्ही म्हणाल की ताई घरातले खातात, मी खात नाही. बघा, कोणी किती खावं, काय खावं, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण स्वामीचरित्र सारामृत असताना घरातल्यांना, म्हणजे आता नाहीच ऐकणार आहेत ते, तर त्यांची इच्छा, त्यांना जर खायचं असेल तर तुम्ही करून द्या, पण तुम्ही काही खाऊ नका, कारण घोरष्टक स्तोत्र पण खूप दिव्य स्तोत्र आहे. रोज नित्यसेवेमध्ये जर तुम्ही पठण केलं, बघा काय चमत्कार होतो. आणि चमत्कार होतो म्हणजे तुम्हाला, चमत्कार म्हणजे काय, गडगंज पैसा मिळेल, तुम्ही खूप श्रीमंत व्हाल असं म्हणत नाही, पण हो, तुम्हाला जर तुम्ही अडकले असाल, मानसिक त्रास असेल, काम होत नाही आहे, तर घोरष्टक उद्धरण स्तोत्र अगदी काही सेकंद लागतात. ते एकदा वाचायला एवढं सुंदर आहे ना,
जर तुम्ही ते रोज ऐकलं वाचलं तर ते तुमचं पाठसुद्धा होऊन जाईल आणि काही सेकंदात तुमचं एकदा घोरष्टक उद्धरण स्तोत्रसुद्धा वाचून होऊ शकतं. आता ताई काही हे पण नाही शक्य होत तर लवकरच सप्तशती गुरुचरित्र सार आणि संक्षिप्त गुरुचरित्र या 2 ग्रंथावर सविस्तर माहिती मी नंतर देईल. पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही या 11 दिवसाच्या कालावधीमध्ये ना 3 वेळा 5 वेळा 7 वेळा पारायणसुद्धा करू शकता. त्या ग्रंथाचं ते कसं करायचं काय करायचं मी लवकरच त्या संदर्भात तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेन. आता फक्त ओरली सांगते. त्याच्याबरोबर ताई मी काही करू शकत नाही. मग तर तुम्ही गुरुचरित्रातला 14वा अध्याय 18वा अध्याय रोज तुम्ही वाचू शकता. अतिशय दिव्य प्रभावी असा तो ग्रंथ आहे. 14वा अध्याय आणि 18वा अध्याय तर गुरुचरित्र पारायण करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते होतं. आपण ते म्हणजे महाराजांची इच्छा आणि पारायण वाचायला सोपं आहे, ते समजायलाही सोपं आहे. पण तिथं टिकणं, गुरुचरित्रापर्यंत जाणं, कारण याच्यामध्ये खूप अडचणी येतात. दत्त महाराज स्वामी महाराज आपली परीक्षा बघत असतात. जे जे गुरुचरित्राचे पारायण करतात किंवा ते जे करणार आहे त्यांना माहिती आहे की काहीतरी अडचणी काहीतरी होईलच, पण काही नाही, आपलं आहे की आपल्याला करायचं आहे. पण बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की काही अडचणी असतात की लहान बाळ आहे किंवा लग्न कार्य आहेत, सुखदुःख चालूच असतं. मग अशा वेळेस तुम्ही 11 दिवसांची सेवासुद्धा करू शकता. या दत्त जयंतीच्या कालावधीमध्ये ना ज्या काही दत्तलहरी आहेत या 7 दिवसांमध्ये अखंड केंद्रामध्ये मठामध्ये घरात अखंड स्वामी भक्त पारायण करत असतात आणि ज्या काही सात्विक लहरी आहेत त्या आपल्यापर्यंत यावा याच्यासाठी सुद्धा आपल्याला सेवा करायची असते. केंद्रात प्रहराची सेवा आहे, यागाची सेवा आहे. मग बघा महिलांना ही सेवा खरंच स्किप करू नका. तुम्हाला माहिती आहे की मी नेहमी जीव तोडून सांगत असते की आपण जेव्हा केंद्रात याग वगैरे होतो ते प्रत्येकानं करावं. कारण बघा आपण म्हणतो की चंडीयाग आपल्या घरात व्हावं ही प्रत्येकाची इच्छा असते की चंडीयाग व्हावा. आता चंडीयाग करायचं म्हटलं तर 3 दिवसाचा तो वेळ जातो, त्याला लागणारा खर्च लागतो. पण तुम्ही जर केंद्रात गेलात तर चंडीयागाची सेवा तुमच्याकडनं घडते, गीताई यागाची सेवा होते, स्वामी याग होतो, रुद्र याग होतो, गणेश याग होतो. आता बरेच लोक म्हणतात की ताई हे काय आहे. तुम्ही जवळच्या केंद्रात जा, सगळी माहिती तुम्हाला मिळेल. प्रहर एक वेळेस तुम्ही म्हणजे बघा तुम्ही यागाला एक वेळ बसू नका, पण प्रहराची सेवा ती करा. कारण ती प्रहराची सेवा महाराज तुम्हाला साक्षात दर्शन देतात आणि तो खरंच खूप खूप म्हणजे खूप लोकांना अनुभव आलेला आहे. तो जो रात्रीचा प्रहर करतो तर त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही. जर तुम्हाला वेळात वेळ काढून प्रत्येकाला जवळच्या केंद्रात जा, तिकडे या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये प्रहर यागाची सेवा होते. फुलनं फुलाची पाकळी आपल्याकडनं 6 महिन्याचं आपल्याला संरक्षण कवच लागतं. दत्त महाराजांची कृपा असतेच. ही सेवा करा. या सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कितीही तुमच्या अडचणी असो दुःख असो या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये थंडी आहे, प्रचंड आपले हाल पण होतील, रोज जाऊन येऊन पण सगळं बाजूला. 7 दिवसांमध्ये थोडेसे हाल झाले तरी चालेल, पण सेवा करायला मात्र विसरू नका. मी याग आणि प्रहराबद्दल बोलते आहे, पण तुम्ही घरातल्या घरातही ताई आम्ही कामावर जातो इकडे सेवा करू शकतो का. बघा घोरष्टक उद्धरण स्तोत्राची सेवा तुम्ही देवासमोर बसूनच करा. स्वामीचरित्र सारामृत काही अडचण असेल तर आम्ही घरात करू शकत नाही किंवा आम्ही कामावर जातो बाहेर जातो, मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी सुद्धा सेवा करू शकता. तू सेवा करतोय ना हे महत्त्वाचं. तू कुठे करतो कसा करतो महाराजांना काही नाही फरक पडत. आपण आपल्या सांसारिक जबाबदाऱ्यातून सांभाळून आपल्याकडे आलेले दुःख संकट त्रास हे सगळ्यांना सांभाळून आपण सेवा करत असतो महाराजांची. तेच ते बघत असतात आणि त्याच्यावरच आपल्याला फळ देत असतात. महाराजांनी खूप काही द्यावं म्हणून कधीही सेवा करायची नाही. त्यांनी आपल्याला खरंच खूप काही दिलेलं आहे आणि फक्त आपण कृतज्ञता की महाराज जे काही दिलं आहे, जे काही चांगलं आहे ते तुमचं आहे आणि जे काही वाईट आहे ते सगळं माझं आहे. जे काही चांगलं आहे महाराज ते तुमचं आहे. कारण आपला हा प्रारब्ध आहे. त्याच्याशिवाय जोपर्यंत प्रारब्धाचा भोग आपला संपत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्यासाठी जे काय चांगलं आहे ते तुम्ही कितीही जीव तोडा, तुम्ही कितीही डोकं आपटा, की तुम्ही कितीही पारायण करा, जोपर्यंत तुमच्यासाठी चांगलं आहे, जे तुमच्यासाठी चांगलं आहे ते तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही असं किती ठरवलं की मला हेच पाहिजे, आणि खरंच सांगते बरेच लोक आहेत की असं इतके पारायण करता की मला हेच पाहिजे, पण नंतर आपण पस्तावतो की महाराज कधी कधी तुमची सेवा पाहून तुमचं हे पाहून तुमच्या मनासारखं थोडं तरी घडेल, पण तुमच्यासाठी जे चांगलं आहे ना तेच तुम्हाला महाराज देणार आहेत. म्हणून अट्टहास कशाला करायचं. जे नशिबात आहे, जे महाराजांनी विधिलिखित केलं आहे ते घडणार आहे. भविष्याची चिंता न करता, भूतकाळाचा जास्त विचार न करता वर्तमान काळात श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा जप करा. कलियुगातील सगळ्यात प्रभावी सेवा मी तुम्हाला सांगते
की फक्त महाराजांचं नामस्मरण. दत्त महाराजांची सेवा करा. 11 दिवस वाईट बोलणं, निंदा नालस्ती करणं, कोणाबद्दल वाईट विचार येणं हे सुद्धा वाईट आहे. हे सगळ्याचा त्याग करून दत्त सेवा करायची आहे, स्वामी सेवा करायची आहे. बघा आयुष्यामध्ये किती फरक पडतो, किती संरक्षण कवच मिळतं. तुम्ही मला स्वतः सांगाल दत्त जयंतीच्या दरम्यान की तू बरोबर म्हणत होतीस, आम्ही सेवा केल्या, आम्हाला अनुभव आला, खूप छान वाटलं, भारी वाटलं. ताई सेवा करून ही सगळ्यात भारी आहे आणि हे प्रत्येकाला मिळतं. तर आजच्यासाठी इतकंच. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.